करणार कसं? पेशंट आला, मेन डॉक्टरांनी त्याची नाडी परीक्षा केली, त्याला औषध दिलं, मग मी काय करणार? हाऊ आय विल गो फॉर सुपरवाइज लर्निंग? मी नाडी बघणार आणि म्हणजे डॉक्टर काय करतात? डॉक्टर नाडी परीक्षा करतात. ती नाडी परीक्षा करून त्यांच्या मनामध्ये, डॉक्टरांच्या मनामध्ये मनपटलावर सगळे पॅटर्न्स तयार आहेत, ते त्या तयार पॅटर्नशी मॅच करतात आणि औषध देतात, किंवा हा रोग आहे, हे डायग्नोसिस आहे. डॉक्टर नाडी परीक्षा करतात, त्यावेळी मी सुद्धा तिथं नाडी बघतो आणि डॉक्टरांनी काय दिलंय, ह्या नाडीचा जो पॅटर्न आहे, प्रेशर वर्सेस टाइम ग्राफ, तो मी स्टोअर करतो माझ्या मनामध्ये आणि त्याला हेडिंग जे आहे ते ह्या रोगाचं आहे. माझ्या मीन्स आय एम क्रिएटिंग द डेटाबेस अँड गिव्हिंग देम प्रॉपर इंडेक्स. आणि हे किती अवघड आहे. म्हणजे पूर्वी लिहायचं देखील नव्हतं, पाठ करायला लागायचं. जे मला माहिती आहे ते मी रोज म्हणणार, ते विद्यार्थी माझा ऐकणार, तो पाठ करणार. तसं हा पॅटर्न, आणि तो पेशंट काय सारखा येत नाही ना. एकदा आला, त्यांनी तपासलं, अनेकदा मी 10 मिनिटांनी म्हणलं अजून एकदा बघतो. तो काय किती वेळा करणार, तो काय गिनिपिक नव्हे. त्यामुळं मला तो जो पॅटर्न मी सेन्स करतो, तो माझ्या मनामध्ये स्टोअर करायचा आहे. ECG वर डेटा ज्या आज डिजिटल स्टोअर आहे किंवा पूर्वी प्रिंटआउट होत्या, ते खूप सोपं आहे. हे म्हणजे हाऊ टू स्टोअर अँड रिट्राईव्ह, हा मग दुसरा जेव्हा पेशंट येईल, आणि एक्झॅक्ट मॅच नसतोच ना. उद्या तुम्हाला सांगितलं एक्झॅक्ट मॅच तर नसतो. मग मल्टिपल सेट्स तयार झाले माझ्या मनामध्ये, 100 सेट तयार झाले. जो नवीन येईल तो त्याच्यातल्या कुणाशी जवळपास आहे त्याच्या आधारे. सो दिस इज दी, आज नाडी वेबसाईटवर तुम्ही बघा, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, काय करता येतं, किंवा ॲडव्हान्स नाडी परीक्षेचे हे डिव्हाइस मिळाले, ऑटोमॅटिक सगळं करता येतं. तर पण आता त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स ॲक्युरसी चॅलेंजेस येतात. खूप पुढे जातो आपण. बरं, आपण ड्रायव्हर पुढे झालो ते गॉगलवरनं. आता कसं तुम्ही करू शकाल 3D? त्याला मीन्स बाय प्रिंटिंग समथिंग ऑन पेपर, you should be able to create a 3D image in front of a viewer who is having a goggle. मी एक हिंट देतो. The glasses are of different colors. गॉगल जो आहे त्याच्या 2 डोळ्यांच्या काचा ज्या आहेत किंवा प्लास्टिक फिल्म्स आहेत त्या वेगळ्या रंगाच्या आहेत. आणि आपण अगदी सोपं जाऊया, अगदी अजून सोपं सांगतो, लाल आणि निळा. म्हणजे पूर्वी जे साधारणतः रंग आता खूप आहे. पूर्वी म्हणजे इस्टमन कलर म्हणून हे होती, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर, नंतर कलर पिक्चर, पूर्वी पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट होते, मग कलर पिक्चर, ते अगदी रूळ कलर होते. मग त्यात इस्टमन कलर म्हणून त्यावेळी एक 50 वर्षापूर्वी इस्टमन, शोले पिक्चरच्या वेळा इस्टमन कलर नावाची संकल्पना होती. कलर हे खूप सोपं नव्हतं. आज तुम्ही आता जर ठिकठिकाणी जुन्या राजवाड्यात गेला, रंग उपलब्ध होत नव्हते, खूप अवघड असायचं रंग. हे म्हणजे निसर्गात आहेत पण तुम्हाला तयार करणं अवघड असायचं. मग त्यामुळे पूर्वी लाल निळा, मग लाल निळ्या 2 जिलेटिनचे लावायचे का ड्रॉइंग पेपर, त्याच्या मागे जिलेटिन पेपर लावायचे, ते गॉगल तयार झाला. मग असा गॉगल घातल्यानंतर 3D इफेक्ट कसा येईल, काय करायला लागेल त्याला, काय करायला लागेल? कॉन्सेप्ट आहे फार महत्वाचं. म्हणजे आज सुद्धा तुम्हाला आता सगळं, म्हणजे काय हे मी का वारंवार सांगतोय, सोप्या सगळ्या गोष्टी तुम्हाला AI बेस्ड टूल्स करून देतील. त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, तिथं ह्युमनचं हे लागेल, इंट्युशन लागेल. तर लाल निळ्या जिलेटिनचा गॉगल घातलाय मी, मला 3D इफेक्ट आणायचा आहे. कसं आणता येईल? खोली मला कशी कळते? खोली मला कशी कळते? 2 डोळ्यांनी, 1 डोळा 2 डोळा. म्हणजे
लाईन इथं आहे, या डोळ्याला दिसते, आणि दुसऱ्या डोळ्याला ही लाईन इथं दिसते. ही दुसरी लाईन आहे, ती इथे दिसते, आणि ती ह्या डोळ्याला मात्र, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन जवळजवळ दिसतात. लांबचं आर्टिकल असेल, लांबचं आर्टिकल, ती पट्टी आहे, तुम्ही बघताय ती, ही एज आहे. तुमच्या एक डोळा घ्या, दुसरा डोळा घ्या, ही एज वेगवेगळ्या लोकेशन पोझिशन दिसते. आणि आता हा पहिल्या बाकावर बसलाय, त्याला ही एज दोन डोळ्यांना वेगळ्या पोझिशन दिसणार, आणि ही एज पण वेगळ्या पोझिशन दिसणार, पण ही एजचा फरक कमी असणार, या एजचा फरक जास्त असणार. लक्षात आलं का? म्हणजे एखादी गोष्ट लांब आहे का जवळ आहे, गोष्ट जवळ असेल तर दोन्ही डोळ्यांना रिलेटिव्हली जास्त वेगळ्या ठिकाणी दिसणार, गोष्ट लांब असेल दोन्ही डोळ्यांना रिलेटिव्हली जवळच्या ठिकाणी दिसणार. मग आता हे कसं करायचं, काय छापायचं की जेणेकरून दोन गॉगल आहेत, दोन गॉगल घातल्या, सॉरी दोन रंग, गॉगलच्या काचा दोन रंगाच्या आहेत, तर काय छापायचं जेणेकरून ते पोझिशन वेगळ्या दिसतील. कसं छापणार? तर छापताना एकच छापायचंय, एकच पान असं छापलंय की ह्या डोळ्याला ही गोष्ट एका ठिकाणी दिसते, ह्या डोळ्याला दुसऱ्या ठिकाणी दिसते. तर काय करायचं? एकच लाईन, उभी लाईन घेऊया आपण, कशी करायची? तर फार खूप भारी कन्सेप्च्युअली, इतकं म्हणजे आपण अजून आता व्हर्नियरचं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अभ्यास करून घ्या व्हर्नियरचा. तर अशी एक ब्लॅक हे छापायची, काळी, किती एक काळी उभी रेष छापली त्या मॅगझिन मध्ये. नंतर काय करायचं? नंतर एक लाल उभी रेष छापायची, म्हणजे पूर्वी आपण असं म्हणतो की आजचा ऍडव्हान्स नाही, पूर्वी खूप ऍडव्हान्स होतं. कारण का? अवेलेबिलिटी कमी असताना ते हे करायचं. आता सांगा कसं आहे हे. आता ही समजा आपण काळी पट्टी, ही काळी पट्टी, याची आतली काळी पट्टी, याची आतली काळी पट्टी आहे बघा. तर तुम्हाला कसं दिसतं? ज्या डोळ्यात निळा गॉगल आहे, ज्या डोळ्यात निळ्या गॉगलची, निळ्या रंगाची काच आहे, निळ दिसत नाही, तर त्याला कुठे वाटतं? जाड रेष ही वाटते. जिथं निळ्या गॉगल आहे त्या निळ्या गॉगलला, निळ्या रंगाची काच ज्या डोळ्यावर आहे त्या डोळ्याला काय वाटतं? हे इथं आहे. प्रश्न असेल. आणि त्याची लाल डोळ्याची घे आहे, लाल डोळ्याची काच जिथं आहे त्याला ते, म्हणजे छापलंय असं, निळ्या रंगाची काच ज्या डोळ्यावर आहे त्या डोळ्यावर वाटतं इथं आहे, आणि लाल रंगाची काच ज्या डोळ्यावर आहे त्याला वाटतं इथं आहे. म्हणजे मला जो स्टिरिओ इफेक्ट करायचा आहे, राईट. सो दिस इज 3D. म्हणजे आता कसं केलंय बघा मी, म्हणजे आहे एवढं, एका डोळ्याला हे दिसणार, एका डोळ्याला दुसरं दिसणार. म्हणजे एकाच पानावर छापून देखील मी ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे असं दोन गॉगल घालून क्रोमॅटिक इफेक्ट. सो इन दिस वे 3D perception is created. Is right? So it is so huge and so wide. This is only second lecture, so some distraction is, it's not distraction actually, it's part of the requirement. So tomorrow we continue further things.